काय म्हणता पोट्टे, आज आपल्या पोट्टेचे होते रोडगे. मग आलो बा डायरेक्ट पैकी गांधीग्रामातून घेतला फ्रेश पैकी भाजीपाला आणि डायरेक्ट निघालो कासलीला जायसाठी, काऊन की कासलेले होते रोडगे. मग आलो कासलीत आल्यावर यानं सांगितलं बाबा आम्ही वांगेच नाही घेतले. मग काय येईल वांगे घ्यायला पाठवलं ना आम्ही निघालो वावरात जायसाठी. वावरात जायला रस्ता तर इतका भारी होता काय सांगू तुम्हाला. नदी अशी एक नदी नव्हती, काही 2 नद्या होत्या. दुसऱ्या नदीला पार करून डायरेक्ट आलो वावरात. मग मागून आला आपला मित्र. मग काय घेतलं सामान काढून बाबा खाली. मग बिना थांब्याचं बाबा पोट्टे भिडले ना बाबा कणिक भिजवायले, थांब्याचं नाही म्हणे आपल्याला. मग मागून आला अभ्या आल्यावर झाली ती कणिक चूर्ण आणले होते बा गड्यानं वांगे. मग रोडगे गिटगे केले तयार. इकडे दिला गौऱ्या पेटून. मग तेवढ्यात आले आपल्या गावातले मित्र. आणि मग मयूर भिडला बा भाजी करायला. आज भाजीच करतो म्हणे बा गडी. मग काय मसाला गिसाला टाकला, इकडे रोडगे बी टाकले बाबा भाजीले. आणि त्याच्यात बाबा याची एडे चाले चालू होते. मग हा भैया बाबा मसाला खायला लागला. इले मसाला खायचा शौकच आहे गड्याले बाबा. मग इकडे झाली भाजी बाबा रेडी. आणि वरण तर घरूनच आणलं होतं. या दोघांचेच बा एडे चाले थांबत नाही जात जाय. मग याचे थांबवले एडे चाले. हे गेले बा वरते कायचं ज्वारीचं कणूस आणाले. ज्वारीचं कणूस भाजल्यावर एक नंबर